मिळतोय. सकाळपासून आपण ज्या सामन्यांची वाट पाहतो ते आता हाय व्होल्टेज ड्रामा मात्र सुरू व्हायला सुरुवात झाली. कारण एका बाजूला त्यांनी आज दिवसभरात खूप चांगली मेहनत केली असे दोन्ही संघ. यापैकी कोणताही संघ अजून सुद्धा एक सुद्धा मॅच हरला नाही, पण आता मात्र दोनपैकी एका संघाला एक सामना हरावा लागेल. कोणत्या प्रकारे कशा प्रकारे विजय मिळवणार एका बाजूला पाहतोय नक्कीच इवन टायगर, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतं E3 चॅम्पियन. या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चला इवन संघ आपला अतिरिक्त प्रतिनिधी आपण पाहतोय गोलंदाज भोल्यावर मागील सामन्याचा हिरो सागर नेवसे पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक कोटीतील पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सागर नेवसे. तर ऑन स्ट्राईक फलंदाज दिलीप पठारे. सलग दोन सामन्यांमध्ये ज्याने चांगला खेळ केला आपल्या संघासाठी आणि सलग दोन सामन्यांचा सामनावीर त्यांनी पटकवला असा दिलीप पठारे चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आज पुन्हा एक बार ह्या सामन्यासाठी देखील त्यांना झुंजावं लागेल आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय फलंदाज दिलीप, तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय फलंदाज प्रवीण. सागर नेवसे डावखुरा गोलंदाज बॉलिंग मार्फत तयार पाहायला मिळतो. पहिला चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज दिलीप यांना पाहतोय. चार सामन्याची ही लढत पाहायला मिळते. टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जात आहे फलंदाज दिलीप यांचं. पहिला चेंडू चेंडू हवेत, मोठा मासा गळाला लागला. फलंदाज दिलीप पठारे मात्र महत्वाच्या मॅच मध्ये निराशा 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 पाहायला मिळते. त्याची अपेक्षा होती संघनायकाला की हा सामना जिंकण्यासाठी अजून त्यांना देखील खूप सारे प्रयत्न करावे लागतील. एक आशेचा किरण दिलीप पठारे यांच्या माध्यमातून पाहायला होता, पण अचूक गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सागर नेवसे यांच्या माध्यमातून. डावखुरा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली लेग ब्रेक प्रति चेंडू फेकतो आणि पहिल्याच चेंडूवर जाळ्यात अडकवलंय. निराशा पाहायला मिळते E3 संघाच्या वतीने. E3 चॅम्पियन संघाला नक्कीच फलंदाज होते बाद दिलीप पठारे. नक्कीच मागील सामन्यात ज्याने चांगली कामगिरी केली वैभव ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. गोलंदाज कोट्यातील गोलंदाज पाहतोय आपण. पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज सागर नेवसे. सुरेख चेंडू पाहायला मिळतो सागर याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची फेक अवांतर रूपाचा एक धाव मात्र प्राप्त होते गोलंदाज फलंदाज गोलंदाज कोट्यातील फुटता चेंडू गोलंदाज सागर ऑन स्ट्राईक फलंदाज फुलटॉस चेंडू होता. कोणत्या प्रकारचं मोठा फटका नाही पाहायला मिळाला. एक धाव मात्र सुरक्षितरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. दहावीचा श्रीगणेश पाहायला मिळतोय फलंदाज वैभवाच्या बॅटिंगमधून. दाफलकोट धावसंख्या ती एक गडी बाद दोन धावा.
स्ट्राईक फलंदाज प्रवीण यांना आपण पाहतोय गोलंदाज मोहल्ल्यावर फुटचा चेंडू सागरचा आपण हलक्या रीतीने तटून काढले. गोलंदाज फलंदाज प्रवीण यांनी पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर नेटच्या बॅटच्या पट्ट्यात येत नक्कीच हलक्या तटून काढला. एक धाव पूर्ण केली फलंदाज प्रवीण आणि फलंदाज वैभवाच्या माध्यमातून. सागर नेवसे मूळतः एक आक्रमक शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. अनुभवाचा खजाना आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि चांगली गोलंदाजी देखील करतोय सागर आपल्या संघासाठी. LE1 साठी कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज वैभव. फुटचा चेंडू होता पुन्हा एकदा तटून काढला हलक्या रीतीने. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित पूर्ण करतील. लेग बायच्या स्वरूपात ही धाव प्राप्त होते. धाव फलकावर धावसंख्या ती 1 गडी बाद. चार चेंडू 4 धावा कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत सागर ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण. सुरेख चेंडू तटून काढला. चेंडू जात आहे सीमा रेषेजवळ आणि चेंडू गेलाय हंसध्वाने प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. फलंदाज प्रवीण यांनी ओळखलं. हलकासा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आल्यानंतर त्याला तटून दिला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. गोलंदाज मोहल्ल्यातील फुटचा चेंडू आणि स्ट्राईकवर फलंदाज सरळ चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर. पुन्हा एकदा बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने धावफलक हालता राहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या ती 1 गडी बाद 9 धावा. आपण पाहतोय गोलंदाज भोलल्यावर अर्जुन माने अर्थातच गुरु मागील सामन्याचा सामनावीर ज्याने खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. आता पुन्हा एक बार त्याला संधी दिली गेली संघाच्या माध्यमातून, संघनायकाच्या माध्यमातून आणि चांगली कामगिरी गुरुने आज दिवसभरात केली आपल्या E1 या संघासाठी. जरूर सचिनजी ठोंबरे अर्थातच शिवा आपला मामाच्या मार्गदर्शनाखाली नेहमी गायडन्स खाली हा खेळणारा खेळाडू आज मात्र चमकदार कामगिरी करतोय. त्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय हंस धोनी प्रीमियर लीगच्या वतीने. खूप चांगली गोलंदाजी पुन्हा एक बार डावकुराचा गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज अर्जुन. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू जरूर पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारचा धाव नाही, निर्धाव चेंडूची फेक. चांगली गोलंदाजी सुरुवात पाहायला मिळते हमजा खान आपल्याला अर्जुन माने यांच्या माध्यमातून. कुठेतरी फुटचा चेंडू फलंदाज हलक्या रीतीने चेंडू तटून काढला. एक धाव पूर्ण केली गेली जाते एका धावेनंतर आणि दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला गेला. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाज. एका बाजूला पाहतोय फलंदाज वैभव तर दुसऱ्या बाजूला पाहतोय फलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून. धाव फलकावर धावसंख्या येते 11 धावा. आता मात्र चेंडू सुरेख सुरेख फटकाचा जवला आहे. चेंडू गेला आहे सीमारेषे बाहेर. हंस धोनी ब्रँडेड चौकार. फलंदाज प्रवीण याच्या बॅटिंग मधून पाहायला मिळते आपल्याला. प्रवीण आज चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. जरूर दिलीप पठारे सारखा मोठा फलंदाज जरूर बाद झाला पण त्यानंतर मात्र संघासाठी स्वतःने सावरलंय फलंदाज प्रवीण याने. अनेक हल्ला चढवला गेला फलंदाज अर्जुन माने यांच्यावर. तिसऱ्या चेंडूवर चौकार प्राप्त होते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद.
15 धावा. दाफलकर धावसंख्या ती 15. गोलंदाज मूल्यातील पुढचा चेंडू गोलंदाज अर्जुन पुन्हा एक बार बॉलिंग मार्फत तयार पाहायला मिळतोय. चांगलं मार्गदर्शन अर्जुनला वारंवार दिलं जाते. पण ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण. मागील सामन्याचा सामनावीर अर्जुन पाहायला मिळतो. त्याने मागील सामन्यात देखील पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू खेळून काढला. हलगर्जीने एक धाव जरूर पाहायला मिळते आणि चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करतोय गुरु. आपल्या बॉलिंग मार्फत एकच धाव पाहायला गेले. धावफलकावर धावसंख्या ती 1 गडी बाद 16 धावा. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज निर्धाव निर्धाव चेंडूची फेक. काय सुरेख गोलंदाजी करते आपल्या संघासाठी आज अर्जुन. अंडर 14चा खेळाडू आज मात्र भल्या भल्यांदा घाम फोडतो. काय चांगली कामगिरी करतोय. वारंवार सुरेख कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. त्याला हंसध्वनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून संधी दिली आणि त्या संधीचं मात्र सोनं करते गुरु आज दिवसभरात आपल्या संघासाठी. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू सुरेख चेंडू. काय फेकली चेंडू आणि यष्टीरक्षक देखील चेंडू गॅदर करू शकत नाही. षटक समाप्त होते. सुरेख बॉलिंग पाहायला मिळाली अर्जुन यांची. या तब्बल 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिल्या. चांगला षटक फेकलं गोलंदाज अर्जुन माने यांच्या मार्फत. दोन षटकाचा खेळ संपला. 8.00 सरासरी 16 धावा जमा केल्यात. सागर नेवसेने चांगली बॉलिंग केली. त्यानंतर अर्जुन मानेने देखील सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज अर्जुन यांच्या मार्फत 7 धावांचं षटक फेकलं गेलं. त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव फेकले गेले. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते गुरु यांच्या मार्फत. गोलंदाज मोडल्यावर पहिला चेंडू ड्रिंक्स ब्रेकमध्ये जसा ड्रिंक्स आतमध्ये गेला काहीतरी आपण पाहायला गेलं. ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये गेले आणि नक्कीच 2 शब्द मार्गदर्शन केलं गेलं फलंदाज प्रवीण यांना. त्याने मात्र आलेल्या पहिल्या चेंडूवर जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. हल्ला चढवलाय गोलंदाज महेश लोखंडे यांच्यावर. कशा प्रकारे कमबॅक. सलग दुसरा चेंडू फेकला गेलाय. त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरतोय. निर्धाव चेंडूची फेक. गोलंदाज महेश चांगला कमबॅक पाहायला मिळतंय. कोणत्या प्रकारची धाव नाहीत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. दाफलकर धावसंख्या आहे ती 22 धावा. आल्या पहिल्या चेंडूवर जरूर वादळ आलं होतं. पण ते वादळ थोडं शांत झालं की काय. कारण पहिली इनिंग ला फेस करतोय E3 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज महेश पुन्हा एकदा बॉल सरळ चेंडू खेळून काढला. एक सुरेख क्षेत्ररक्षण केलं स्वरूप पवारने. चांगली कामगिरी करते स्वरूप आज फिल्डिंग मार्फत आपल्या संघासाठी चांगलं योगदान. नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्यात. दाफलकर धावसंख्येची 24 धावा. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण यांना पाहतोय. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण. आता मात्र चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू करतोय हवाई सफर. टायमिंग प्रॉपर. हा बिग 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 हिट फलंदाज प्रवीण याच्या बॅटमधून पाहायला मिळतो षटकार. कुठेतरी थोडंसं महागडं षटक पाहायला मिळतंय. ड्रिंक्स ट्रॉली आत गेली. त्यानंतर काहीशी कानमंत्रणा खेळाडूंना गेली आणि त्यानंतर मात्र प्रवीणने हल्ला चढवला गेलाय गोलंदाज महेश यांच्यावर. जो प्रवीण 2 षटकं शांत होता तो मात्र आता
रंगारूपात आलाय, बहरलाय, चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. तब्बल 4 चेंडूत 14 धावा त्याने वसूल केल्यात. कुठेतरी पुढचा चेंडू गोलंदाज महेश यांच्या. आता मात्र सलग दुसरा चेंडू 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 गेलाय पुन्हा एकदा. बिग 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 हिट. फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतो. या षटकाराने धावफलक 6ने વધારतोय. धावफलकावर धावसंख्या येते 36 धावा. नक्कीच नक्कीच आपण विचार केला हमजा खान पहिल्या चेंडूवर दिलीप पटेल सारखा मोठा फलंदाज बाद झाला तेव्हा थोडीशी निराशा होती, पण नक्कीच प्रवीण मात्र खूप चांगले कमबॅक केले आपल्या संघासाठी. त्याने आतापर्यंत या चालू षटकामध्ये तब्बल 3 षटकार खेचलेत. 18 आणि 2 20 धावा वसूल केलेत 5 चेंडूवर. चांगली कामगिरी केली आहे फलंदाज प्रवीण यांनी, वाखाणण्याची कामगिरी केली आहे. नक्कीच दिलीप बाद झाला तर तदनंतर मात्र संघाची धुरा सांभाळतोय फलंदाज प्रवीण याला. आपण पाहिलं ड्रिंक्स टॉयले मैदानात गेली 2 षटकानंतर काही कानमंत्रणानं झाली, बातचीत झाली. स्वतः संघनायक दत्ता यांच्या मार्फत कानमंत्रणांना खेळाडूंना दिली गेली आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या येते पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या नियंत्रित 16 मध्ये होती. तिसऱ्या षटकात मात्र वारंवार हल्ला चढवला गेलाय. 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा बहाल केल्या. गोलंदाज महेश यांच्यावर मात्र हल्ला चढवला गेलाय. गोलंदाज कोट्यातील शेवटचा अंतिम चेंडू. फलंदाज आता मात्र कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू खेळून काढला. सागर नेवसे कोणतेही चूक करणार नाही. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. स्ट्राईकवर आणला गेला स्वतः फलंदाजाने प्रवीण याला आणि धावफलक 1ने વધાरतोय. 3 षटक पूर्ण. धावफलकावर धावसंख्या येते 37 धावा. नक्कीच पहिल्यांदा पाहिलं तर 2 षटकांमध्ये 8ची सरासरी होती, तदनंतर मात्र सरासरी वाढले. 12.33 सरासरी पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या ती 37. अजून येणारं महत्त्वपूर्ण षटक बाकी आहे. तत्पूर्वी विनंती असेल L02 सचिनजी बोराटे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय अजिंक्य आणि संघ L05. दोन्ही संघाला विनंती असेल आपण यायचंय नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला सचिन बोराटे आणि कंपनी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजिंक्य आणि कंपनी. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी बॉक्स मध्ये यायचंय. चला चला थोडं सहकार्य करायचंय. पंच आपण आता त्यांना सूचना करायच्यात, कारण अजून आपल्याला 3 ते 4 सामने खेळवायचे. थोडा वेळ स्पीडअप करायचे. वारंवार विनंती असेल खेळाडूंना देखील आपण 2 षटकानंतर आज जाऊ शकता. वारंवार आज जाऊ नका ड्रिंक्स टॉलीसाठी. थोडं सहकार्य करायचं. चला L02 आणि L05 या 2 संघादरम्यान पुढील लढत पाहायला मिळेल. तरी विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला अजिंक्य, दुसऱ्या बाजूला सचिन बोराटे, अध्यक्ष कला क्रीडा मंडळ हंस धोनी सोसायटीचे. चला दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी बॉक्समध्ये यायचंय. आपण पाहतोय नक्कीच सागरजी मोहरे बॉलिंग मार्फत पाहायला मिळतं. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी 14 षटक महत्वपूर्ण षटक घेऊन ते गोलंदाज सागरजी मोहरे. पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 36 धावा जमा केल्यात. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीणला पाहतोय. पहिला चेंडू सागर यांचा हल्ला चढवला गेलाय. फलंदाज प्रवीण ऑन फायर पाहायला मिळतोय. अक्षरशः खोदून चेंडू फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. बिग 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 हिट. फलंदाज सागर याच्या बॅटमधून, माफ करा प्रवीण याच्या बॅटमधून पाहायला षटकार. 43 धावा. धावफलकावर धावसंख्या 43. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 43. चला विनंती असेल अजिंक्य आणि सचिन बोराटे साहेबांना आपण टॉस बॉक्समध्ये यायचे नाणेफेकीसाठी. आपण पाहतोय अंतिम षटक पहिल्या माफ करा पहिल्या सत्रातील सागरजी मोरे यांना आल्या आल्या पहिल्या चेंडूवर त्यांचं षटकाने स्वागत केलंय. फलंदाज प्रवीण भन्नाट फॉर्ममध्ये आज फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी.
हा हा, चला विनंती असेल थोडं पंच आपण स्पीडअप करायचं, कोणत्याही प्रकारचा विलंब लावू नका पंच, तो आपल्याला विनंती असेल आपण त्वरित स्पीडअप करायचं. चला इवन संघ, चला पंच आपण थोडं त्यांना वॉर्निंग द्यायची, कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. आपण दोन्ही पंच एकत्र येऊन निर्णय घेतील आणि निर्णय काय ते कळवतील. आपण पाहतोय हंसध्वनी प्रीमियर लीग 2026 भव्य आयोजन. थांबा थांबा, आत नका जाऊ, दोन्ही पंच कळवतील निर्णय काय असेल ते आपल्याला. आत नका जाऊ, दोन्ही पंच काय निर्णय असेल ते तुमचे खेळाडू त्यांना कळवतील, तो निर्णय आपल्याला येईल, तो निर्णय बाहेर. अंपायर बॉल काउंट होणार ना आत्ताचा. पंच निर्णय करावायचा, आपण दोघांनी संगनमत करा, एकत्र या आणि त्वरित काय असेल निर्णय कळवा आम्हाला. चला आपण पाहतोय स्वर्गीय संभाजी घोरपडे यांच्या स्मृतीला, आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि धमाकदार आयोजनामध्ये पर्व तिसरं पार पाडते. आपण पाहतोय नक्कीच चला दोघांना विनंती, दोन्ही संघाला विनंती असेल आपण खेळ भावना जपायची आणि आपण खेळ वृत्तीचं प्रदर्शन तमाम क्रिकेट रसिकांना करून द्यायचे. कारण क्रिकेट हा खेळ निश्चित आणि खेळ वृत्ती आपण दाखवायची दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल. अजिंक्य, निर्णय काय आत्ताचा? चला सुरेख फलंदाजी करतोय, सलग दुसरा षटकार आहाकार माजवला अक्षरशः फलंदाज प्रवीण याने. नक्कीच दिलीप पठारे आउट झाल्यानंतर थोडं निराशा होती, पण मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळते फलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच प्रवीणचे जर धावसंख्या धावफलकावर पाहिली तर 15 चेंडूंचा सामना करत तब्बल 46 धावा जमा केल्यात प्रवीणने आपल्या संघासाठी. खूप चांगलं योगदान प्रवीणचं पाहायला मिळतंय. वैयक्तिक अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय फलंदाज प्रवीण. एक अर्धशतक पाहिला आपण रुपेश धनावडे यांच्या माध्यमातून, 50 धावा करून बाद झाले 51 धावीला. आता मात्र फलंदाज पुन्हा एक बार पाहायला मिळतोय, फलंदाज ऑन स्ट्राईक प्रवीण. 15 चेंडूमध्ये 46 धावा, चांगलं योगदान आपल्या संघासाठी प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला सागर, आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही, पण आपण त्वरित दंडित करायचंय. कारण जाधव साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. नाणेफेक केली जाते, एका बाजूला अजिंक्य खटकाळ आणि कंपनी L05, तर दुसऱ्या बाजूला L02 सचिन बोराटे
सागरजी लिपारे आणि कंपनी पाहायला मिळते. एक डॉट चेंडू गोलंदाज मोहल्ल्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीणला पाहतोय. आता मात्र चेंडू अक्षरशः फेकून दिलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. फलंदाज प्रवीण ऑन फायर. आपण अर्धशतक पूर्ण केलंय. मानवंदना द्यायची फलंदाज प्रवीणाला विनंती असेल. तब्बल 17 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी केली फलंदाज प्रवीणाच्या माध्यमातून. नक्कीच संघाचे संघमालक गणेशजी ढेरे यांच्या माध्यमातून प्रवीणसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले फलंदाज प्रवीण. या फलंदाजाने तब्बल 17 चेंडूमध्ये 52 धावांची बहारदार खेळी केली आपल्या संघासाठी. नक्कीच संघ अडचणीत होता आणि तेव्हा मात्र चांगली खेळी फलंदाज प्रवीण याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चेंडू हवेत पाहूया. कोणत्याही प्रकारचा धोका नाही. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी कॉल आणि दोन्ही धावा संपूर्णरित्या पूर्ण कर. दोन्ही फलंदाज आपला एंड सुरक्षित पाहायला मिळतोय. 10 फलकावर धावसंख्या येते. 58 धावा. पुन्हा एकदा चेंडू फेकून दिला. चेंडू पाहूया. झेल सुरेख झेल पाहायला मिळते. फलंदाज होते बाद. बऱ्याच वेळानंतर फलंदाज होते प्रवीण बाद. तब्बल 18 चेंडू मध्ये 54 धावांची बहादर खेळी केली आपल्या संघासाठी. असा E3 चॅम्पियन संघाचा फलंदाज प्रवीण याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. नक्कीच संघाचे संघमालक गणेश ढेरे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आले. प्रवीणसाठी देखील संघाची धावसंख्या आहे ती संघाची धावसंख्या 58 धावा. 59 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी इजवीर संघाला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे फलंदाज प्रवीणने. चांगला खेळ केला आपल्या संघासाठी. तब्बल 18 चेंडूमध्ये 54 धावांची भारदार खेळी केली. आपल्या बॅटिंगच्या जोरावर चांगली धावसंख्या जमा केली तो फलंदाज प्रवीण. चला E3 संघ आपण ताबा घ्यायचा. E3 चॅम्पियन संघ आपली रणनीती आखून आपण ताबा घ्यायचा. तब्बल 58 धावा जमा केलेत आपण आणि 59 धावांचं भलं मोठं धावांचं डोंगर मात्र उभं ठेवले. आता या इवन टायगर संघासमोर टायगर प्रमाणे लढावं लागेल. ज्या चॅम्पियन प्रमाणे प्रवीण लढले आपल्या संघासाठी. 18 चेंडूमध्ये तब्बल 54 धावांची बहारदार खेळी आपल्या संघासाठी केली. जिथं पर्याय म्हणून कोण नसतं तिथं आपण स्वतः उभं राहायचं असतं. असं चांगला खेळ प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चला पंच आपण मैदानात ताबा घ्यायचा आणि नक्कीच गणेशजी ढेरे साहेब स्वतः संघमालक त्यांना अभिमान आहे आपल्या खेळाडूंचा आणि सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गणेशजी ढेरे आपण पाहतोय. टी शर्टच्या मागे देखील त्यांनी सौजन्य दिलं गेले आणि आता वैयक्तिक प्रवीणसाठी देखील त्यांनी 1000 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन त्यांना जीपे केलंय. चांगला खेळ आणि सातत्याने खेळ भावना जपणारं व्यक्तिमत्व श्री गणेशजी ढेरे साहेबांचे देखील आम्ही आयोजकांच्या वतीने मनापासून आभार मानतो. नक्कीच 58 धावा जमा केल्या त्याने 59 धावांचं आव्हान उभं ठेवलंय इवन टायगर संघासमोर. त्या प्रवीण चॅम्पियन सारखा लढला. आता मात्र गरज असेल इवन संघाला देखील टायगर सारखा लढण्याची. कारण 58 धावा जमा केल्यात पहिल्या 24 चेंडूमध्ये. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 59 धावांचं आव्हान उभं ठेवलंय ते नक्कीच या इवन टायगर संघासमोर. चला पंच आपण त्यांना सूचना करायची आणि कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. सामन्याला आपण 20 ते 22 मिनिटांमध्ये
आपण पाहतो सलामी जोडी एका बाजूला सागरजी मोरे तर दुसऱ्या बाजूला महेशजी लोखंड ही सलामीची जोडी खेळपट्टीमध्ये पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतो एका बाजूला सागरजी मोरे दुसऱ्या बाजूला महेशजी लोखंडे सलामीची जोडी आपण पाहतोय इवन टायगर संघाच्या वतीने तर E3 संघाच्या वतीने गोलंदाज मोहल्ल्यावर पाहायला मिळते. गोलंदाज निलेश अप्रतिम कामगिरी आज दिवसभरात निलेश देखील चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. स्ट्राईक फलंदाज सागरजी मोरे यांना पाहतोय आपण मागील सामन्यात त्यांचं समालोचन देखील ऐकलं. त्यांनी यशरक्षण देखील केलं. आता बॅटिंग करतात एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि हरहुन्नरी खेळाडू सागरजी मोरे आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून खूप चांगला खेळायची अपेक्षा असेल या इवन टायगर संघाला. सामना होतोय सुरू गोलंदाज मोहल्ल्यावर. गोलंदाज निलेश यांना पाहतोय पहिला चेंडू 58 धावा जमा केला. 59 धावांचं पाठलाग करायचा येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. पहिला चेंडू सुरेख 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 अप्रतिम डिलिव्हरी गोलंदाज निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यशरक्षक थोडीशी चूक करतोय. निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली न घेता चेंडू खाली दबून राहिला आणि थेट यशरक्षक दिलीपजी पठारे यांच्या हातामध्ये चेंडू आणून विसावला. निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज निलेश कराळ्याचा प्रयत्न सातत्याने दबावपूर्ण कामगिरी करण्याचा. गोलंदाज मोलावर पुढचा चेंडू गोलंदाज निलेश पाहायला मिळतो. सुरेख चेंडू पुण्याचा झेल आणि मोठा मासा कळाला. फलंदाज सागर मोरे होतात बाद. कॉटन बोल्ट पाहायला मिळतो दुसऱ्या चेंडूवर. चांगली शिकार महत्वपूर्ण गडी बाद झालाय. निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते फलंदाज सागरजी मोरे यांच्यावर. कारण हा सामना खूप महत्त्वाचा सामना पाहायला मिळतो या संपूर्ण स्पर्धेमधला. आतापर्यंत दोन्ही संघ एक एक कोणते सामना हरला नाहीत पण हा सामना मात्र एका संघाला इथून परास्त व्हायला भाग लागेल. नक्कीच अशी काहीची परिस्थिती E3 चॅम्पियनची देखील होती. E3 चॅम्पियनचा देखील पहिल्या चेंडूवर दिलीप पठारेसारखा मोठा मासा कळायला लागला. आता देखील ती परिस्थिती E1 टायगर्सच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पण थोडं समीकरण वेगळं आहे कारण यांना धावा चेस करायचे. आता 59 धावा जमा करायचे येणाऱ्या 22 चेंडूमध्ये. गोलंदाज मोहल्ल्यातील पुढचा चेंडू गोलंदाज निलेश ऑन बॉलिंग मार्फत तर स्ट्राईकवर फलंदाज प्रदीप यांना पाहतोय. सुरेख चेंडू लाजवाब डिलेव्हरी गोलंदाज निलेश कराळे सलग 3 चेंडू निर्धाव फेकतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही. वारंवार चमकणारी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. एका बाजूला प्रवीणने चांगली साथ दिली त्याला साथीला उत्तर मात्र चांगला देते गोलंदाज निलेश. चांगली बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी E3 चॅम्पियन संघ याच्या नावात चॅम्पियन आहे त्यामुळे हा संघ चॅम्पियन सारखा लढताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला पाहतोय इवन टायगर संघ देखील कमी नाही कारण यांना देखील टायगर सारखं झुंजावं लागेल आपल्याला संपूर्ण सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज निलेश पाहायला मिळतोय. आता सुरेख चेंडू तटून काढलाय. कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. हलक्या चेंडू तटून खेळून काढलाय. चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. चौथ्या चेंडूवर पहिला चौकार आणि पहिली धाव पाहायला मिळते. धावफलक 4 ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते. एक महत्वपूर्ण गडी बाद 4 धावा. गोलंदाज निलेश कराळे चांगलं षटक फेकतो आपल्या संघासाठी. 4 धावा आतापर्यंत बहाल केल्यात. 4 चेंडू फेकले गेलेत. कोट्यातील पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार. फलंदाज प्रदीप ऑन फायर पाहताना दिसतोय. सलग दुसरा चेंडू चौकार फेकतोय आपल्या बॅटिंग मार्फत फलंदाज प्रवीण. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा पाहायला मिळतात. नक्कीच समजा जर पाहिले गेलं पहिले 3 चेंडू E3 चॅम्पियनच्या खात्यामध्ये होती. आता मात्र 2 चेंडू E1च्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. चांगलं षटक पहिले 3 चेंडू नंतर मात्र त्याला आक्रमक पावित्र्य स्वीकारले फलंदाज प्रदीप यांच्या माध्यमातून. शेवटचा आणि महत्वपूर्ण चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज प्रदीप यांना पाहतोय. कोट्यातील शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज निलेश.
आता सुलेख चेंडू चटून काढलाय, कोणत्या प्रकारची चूक करत नाही, चांगला खेळ करतोय आणि चेंडू गॅदर केला गेलाय. नक्कीच 2 धावा पूर्ण करतील, आपला एंड सुरक्षित करतील दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावसंख्या ती 1 गडी बाद 10च्या घरात. चला, विनंती असेल पंचांना आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची. कोणत्या प्रकारचं आपण विलंब थोडं स्पीडअप करायचं खेळाडून देखील विनंती असेल. आपल्याला अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावसंख्या ती 1 गडी बाद 10 धावा गोलंदाज भोलल्यावर. चला, आता पाहतोय स्ट्राईकवर देखील फलंदाज, सलामीचा फलंदाज महेश लोखंडे आपण पाहिला. पहिल्या चेंडूनंतर कोणत्या प्रकारचे 6 चेंडू त्याने वाट पाहिली आपल्या स्ट्राईकसाठी. आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळतोय फलंदाज महेश लोखंडे यांना. पाहतोय गोलंदाज भोलल्यावर दत्ता भाऊ बॉलिंग मार्फत तयार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावसंख्या ती 1 गडी बाद दुहेरी अंकात 10च्या घरात. तब्बल 6 चेंडू वेट अँड वॉश केले फलंदाज महेश लोखंडे यांनी. पहिला चेंडू फेस करतील ऑन स्ट्राईकला फलंदाज महेश, तर गोलंदाजी भोलर गोलंदाज दत्ता पाहायला मिळतो. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर पाहिला होता, पण निर्धाव चेंडूची फेक. गोलंदाज दत्ता खूप चांगली कामगिरी करते आपल्या संघासाठी, वारंवार सुरेख कामगिरी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली आतापर्यंत E3 चॅम्पियनच्या माध्यमातून. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज दत्ता. चेंडू सोडून दिला. नक्कीच अवांतर स्वरूपाची एक धाव. त्या अवांतर धावेने धावफलक 1ने वधारतोय. 11 धावा 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 1.1 आणि 1 गडी बाद. चांगलं समीकरण आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतं या खेळ चॅनलच्या माध्यमातून, जी यूट्यूब वाहिनी आपण पाहतोय. नक्कीच 1 गडी बाद 11 धावा 1.1 असं चांगलं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. एक धाव पूर्ण केली. दोन्ही फलंदाज एका बाजूला पाहतोय फलंदाज प्रदीप, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो फलंदाज महेश यांच्यामध्ये. आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावसंख्या ती 1 गडी बाद 13 धावा 1 गडी बाद 10 धावसंख्या 13. गोलंदाज म्हणल्यावर दत्ता खूप चांगली कामगिरी करतात आज आपल्या संघासाठी. वारंवार सुरेख कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गोलंदाज दत्ता यांच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक फलंदाज पाहतोय आपण महेश लोखंडे यांना. आता मात्र बिग वाईट चेंडू फेकला गेला. यशरक्षक देखील चेंडू गॅदर करू शकला नाही. नो चेंडू चा इशारा आमच्या मुख्य पंतांच्या माध्यमातून आला आणि 9+1 2 धावा मिळतील संघाला. या 2 धावेने धावफलक 2ने वधारतोय. 1 गडी बाद 10 धावसंख्या दुहेरी अंकात 15 धावा. चांगली कामगिरी करतोय गोलंदाज दत्ता, पण कुठेतरी अचूक दिशा भेटते त्यामुळे भटकते गोलंदाज. आता मात्र चेंडू सुरेख फेकला गेलाय. काय सुरेख पिकअप केलं, अप्रतिम थ्रो केला, तितका अप्रतिम चित्रक्षण पाहायला मिळतं. एक चांगली फेकी, तितकंच कलेक्शन देखील पाहायला मिळतं. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील, आपला एंड सुरक्षित करतील. एका धावेने धावफलक 1ने हात धरतोय. 10 फलकावर धावसंख्या येते 16 धावा. 10 फलकावर धावसंख्या 16. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज दत्ता याच्या बॅटमधून फलंदाज होते बाद.
इवन टायगर संघ आता मात्र नक्कीच बॅक फुटला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी केली गोलंदाज दत्ता मासाळ यांच्या मार्फत त्रिफळा उद्ध्वस्त केला. फलंदाज होते बाद महेश. पुन्हा एक बार मोठा हाजरा इवन टायगर संघाला. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज आता मात्र सुरेख चेंडू खेळून काढलाय. चेंडू गेलाय सीमारेषे जवळ आणि सीमारेषे बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज आलेल्या पहिल्या चौकार लगावतोय. आपले इरादे स्पष्ट करतोय. 10 फलकावर धावसंख्या 2 षटक पूर्ण. 2 षटक पूर्ण 2 गडी बाद 20. आपण मात्र गोलंदाज मूल्यावर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी तिसरं महत्वपूर्ण षटक गोलंदाज दिलीप पठारे ऑन स्ट्राईक पाहतोय. फलंदाज प्रदीप यांना आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. गोलंदाज कोट्यातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज प्रदीप. पहिला चेंडू आणि सुरेख झेल पकडले गेले. पुन्हा एक बार बाद होते. फलंदाज दत्ताने कॅच पकडली. सूर्य कामगिरी केली. दत्ता भाऊने आज दिवसभरात चांगलं क्षेत्ररक्षण केलं. त्यानंतर चांगलं एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळतंय आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. दत्ता मासाळ E3 चॅम्पियन्स संघाचे स्वतः संघनायक आणि चांगला खेळ त्यांना चांगली साथ आपण पाहायला गेलं तर आज रोशन देखील या संपूर्ण सामन्यांचा आनंद आपल्या संघाला चेअर करताना पाहायला मिळतं. नक्कीच हाताला दुखापत झाल्यामुळे रोशन आज डगआउटमध्ये बसून या संपूर्ण सामन्यांचा आनंद घेताना पाहायला मिळतं. चांगली कामगिरी करतो E3 चॅम्पियन संघ. कुठेतरी बॅक फुटला पाहायला मिळतो इवन टायगर संघ. कोट्यातील फुटचा गोलंदाज दिलीप ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. फलंदाज ऑन ट्रॅक फलंदाज सागर यांना पाहतोय. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू दिलीप आणि सुरेख चेंडू फेकलाय. गोल फलंदाज सागर नेवसे याच्या बॅटमधून येतो. माइटी हिट ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. चौकारने सुद्धा फलक मात्र 4 ने उधारते. 10 फलकावर धावसंख्या येते. गोलंदाज कोट्यातील 24 धावा 24 धावा 10 फलकावर पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज सागर नेवसे. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज दिलीप यांचा सुरेख चेंडू फेकला गेला. निर्धाव चेंडूची फेक. चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज दिलीप यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला तर नंतर मात्र चांगला कमबॅक. एक अष्टपैलू खेळाडू आहे E3 चॅम्पियन संघाचा गोलंदाज दिलीप. आता मात्र पुन्हा एक बार नो चेंडू घोषित केलाय. पंचाने दंडित केले गेले. एक धाव मात्र मिळते इवन टायगर संघाला. धावफलक 1 ने वधारतोय. 25 धावा 10 फलकावर पाहायला मिळतात. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज दिलीप. सुरेख सुरेख गोलंदाजी कुठेतरी नक्कीच लाईन लाईन भटकतो. वारंवार दंडित केलं गेलं जातंय. अवांतर रूपाची धाव सातत्याने एक एक धाव जमा करतो इवन टायगर संघ.
सुरेख चेंडू फेकून दिला, चेंडू पाव्या झेल, सुरेख झेल, प्रवीण मात झेल सुटलाय, नो चेंडू. हा तो प्री हिट नंतरचा चेंडू नक्कीच 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतात आणि या 2 धावेनंतर धावफलक 2ने हलतर धावफलकावर धावसंख्या येते. अठ्ठावीस धावा. 4 चेंडू नक्कीच धावफलकावर धावसंख्येचे 28 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज मोडल्यावर गोलंदाज गोलंदाज मोडल्यावर पुढचा चेंडू वारंवार नक्कीच दिशा भरकटते गोलंदाज सुरेख कामगिरी करतो. आता मात्र चेंडू गॅदर केला गेला, एकच धाव पूर्ण करतील एका धावेने धावलं खालताना तो धावफलकावर धावसंख्या येते 30 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू स्ट्राईकवर फलंदाज पुन्हा एकदा अवांतर रूपाचा चेंडू. खराब कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज दिलीप यांच्या माध्यमातून. पहिलं खूप चांगले गोलंदाजी केली, त्यानंतर थोडं दिशा भरकटते गोलंदाज दिलीप. आता मात्र सुरेख चेंडू खेळून काढला, सरळ चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार, या चौकाने धावफलक 4ने हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या येते 3 षटक पूर्ण 35 धावा. 3 षटक पूर्ण धावसंख्या धावफलकावर 35. उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आपण पाहतोय ड्रिंक्सवाली मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. एक सामना जरूर पाहायला मिळाला आपल्याला 6 चेंडू आणि 24 धावा. त्यामध्ये कुठेतरी बॅटिंग करताना रुपेशने चांगली फलंदाजी केली आणि शेवटच्या क्षणाला मात्र अजिंक्य संघ जिंकला. तो सामना पुन्हा एकदा बघायला मिळेल का, कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज पाहायला मिळते आपल्याला धावफलकावर. सागर नेवसे इन्फॉर्म फलंदाज आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. चांगला खेळ सागरच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो. सागर ऑन स्ट्राईकला असेल तर त्याचे साथ द्यायला फलंदाज प्रदीप. चला पंचांना विनंती असेल आपण थोडं सामन्याला स्पीड द्यायचे. कोणत्या प्रकारचा गोलंदाज पवन पाहतोय, अंतिम षटक घेऊन आलाय. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. कशा प्रकारे पवन या धावा रोखण्यात यशस्वी होईल का, ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो फलंदाज सागर याला पाहतोय. जर सागर आक्रमक पावलं जर स्वीकारली सागरने आपल्या संघासाठी, तो सागर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. गोलंदाज भोंडल्यावर गोलंदाज पाहायला मिळतो तो पवन. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज पवन यांच्या बॅटिंगच्या बॉलिंग मार्फत
निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते, कोणत्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची फेक. गोलंदाज A1 पवन चांगली कामगिरी करतोय. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 4 षटकाची गरज असेल फलंदाज सागर नेवसेल. आता मात्र चेंडू आल्याला भिरकवून दिलाय, चेंडू सुरेख झेल पूर्ण केलाय. खूप चांगलं सेलिब्रेशन धनंजय भिलारे यांच्या माध्यमातून केले, कारण या झेलची किंमत खूप मोठी होती आणि फलंदाज सागर मात्र होते बाद. येणारे 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 षटकाराची गरज असेल जिंकण्यासाठी E1 टायगर संघाला. पुढील बॅट्समन पाहतोय फलंदाज विशाल. ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रदीप पाहायला मिळतो. येणारे 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज पाहायला मिळतो पवन. सुरेख चेंडू हलक्या तटून जरूर काढल्याने 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. सुरेख चेंडू पाहायला मिळतो, निर्धाव चेंडूची फेक. 2 चेंडू आणि 23 धावांची गरज. 2 चेंडू आणि 23 धावा. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज पवन. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची फेक. नक्कीच विजया दिशेने वाटचाल करतोय. आपण पाहिलं तर एका बाजूला E3 चॅम्पियन संघ मात्र चॅम्पियन ठरताना दिसतोय या संपूर्ण सामन्यांमध्ये. नक्कीच रोशनची भगत, गणेशजी ढेरे यांच्या माध्यमातून आणि सलग 3रं वर्ष हा संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय. E3 चॅम्पियन संघ. मागील वर्षी मला वाटतंय नितीन म्हात्रेने चांगला खेळ केला होता या संघामध्ये, आणि नक्कीच E3 चॅम्पियन संघाचे संघनायक आणि सर्वच खेळाडूंचं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर नक्कीच E1 टायगर संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. विनंती असेल प्रवीण आपण यायचंय, टॉस बॉक्स जोडायचं. ज्या प्रवीण यांनी तब्बल 18 बॉलमध्ये 54 धावांची भारदार खेळी केली आपल्या संघासाठी, तो प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर फलंदाज प्रवीण. L05. चला अजिंक्य खटकाळ टीम आपण त्वरित क्षेत्रशी सजून घ्यायचंय. यानंतरची लढत पाहायला मिळते, एका बाजूला L05 तर दुसऱ्या बाजूला L02. या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल नक्कीच सन्मान केला गेला जातोय फलंदाज प्रवीणने, ज्याने 18 चेंडूमध्ये तब्बल 54 धावांची भारदार खेळी केली. आमचे मार्गदर्शक